मनोज जरांगे पाटील यांची बीडमधील मुस्लिम बांधवांनी आज भेट घेतली. मात्र भेटीचं कारण काय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या कारणास्तव आज जरांगे पाटलांची भेट घेतली? आज अंतरवली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा जे शिष्टमंडळ आहे अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती, या शिष्टमंडळाने आज भेट घेतली व या भेटीदरम्यान सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे. त्या चर्चेचे विषय जसे देशामध्ये आज जातीय दंगली आहेत, मॉब लिचिंग आहे, हेट स्पीच आहे, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे असे पोस्ट टाकून राष्ट्रपुरुष असतील, धर्मग्रंथ असतील, धर्मगुरू असतील यांची विटंबना करणे आहे. व अनेक ठिकाणी आपण पाहतो की बुलडोजर कारवाई असेल किंवा असे अनेक सामाजिक असे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, ज्याच्यामुळे आज देशातला आणि महाराष्ट्रामधला अल्पसंख्याक समाज, अल्पसंख्याकमधलं जे महत्त्वाचा जे घटक आहे तो मुस्लिम समाज आणि सोबतच इतर समाज आज इथं स्वतःला असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहे. आणि कुठं ना कुठं या समाजाला न्याय मिळावा म्हणून राज्यामध्ये अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती ही स्थापन झालेली आहे. आणि 1 मेला या समितीने इथं बीडला कलेक्टर ऑफिसला इथं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. आणि शासनाला अल्टिमेटम दिला होता की 1 महिन्याच्या आत आम्हाला उत्तर पाहिजे की आमच्या ज्या मागण्या आहे अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवा म्हणून. तर तो जर उत्तर शासनाचा आला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये राज्यस्तरीय आंदोलन करणार. कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय यामध्ये? बोल मराठी आप बोलतात. यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी बऱ्याचशा अडचणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्या कमीत कमी व्हाव्यात आणि समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आणि आंदोलनाला त्यांचं सहकार्य मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. मनोजदादा यांनी आमच्या आंदोलनाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि राज्यातील मुस्लिम समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही एक पावसाळी अधिवेशनावरती आझाद मैदानावर या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाचा मुख्य विषय की जेणेकरून मुस्लिम समाजावर किंवा अल्पसंख्याक समाजावर अन्याय होणार नाही यासाठी एक कायदा तयार करण्यात यावा आणि त्या कायद्याचा अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. जे पावसाळी अधिवेशनादरम्यान जे तुमचं आंदोलन होणार आहे आझाद मैदानावर, मात्र त्या आंदोलनाला जरांगे पाटील भेट वगैरे देणार आहेत का, असं काही सांगण्यात आलं? पाटील साहेबांनी हे सांगितलं की आम्ही त्यांना विनंती केली की असं आम्ही एक आझाद मैदानावर अधिवेशनचे काळी उपोषण करणार आहे. तर पाटील साहेबांनी त्याला आता आम्ही निवेदन दिलं आणि विनंती केली, त्यांना विचार करतो म्हणाले. काय बाकी बीडमध्ये कोणकोणते विषय तुमच्या संदर्भात झालेत जेणेकरून तुम्हाला वाटतं की खरंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय किंवा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो? नाही, एकंदर महाराष्ट्राचा जो मुस्लिम अल्पसंख्याक समाज आहे तो असुरक्षित आहे. नाना प्रकारचे षडयंत्र त्याच्या अवतीभोवती वळविले जात आहेत. त्यामुळे एक आम्हाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज आहे. म्हणून आम्ही सर्व मुस्लिम समाजाचे जाणकारी कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी आज मनोजदादा जरांगेंची भेट घेतलेली आहे दादांची. आणि आम्हाला त्यांचा पाठिंब्याची खूप गरज आहे, कारण मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही त्याचे लहान भाऊ आहेत. आपण एकमेक कधी हातात हात घालून आंदोलन केलेले आहेत आणि ते निश्चित आम्हाला पाठिंबा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर मुस्लिम बांधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि भेटीनंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया, जालना.